नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती अंबरनाथ येथे संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ, संस्थापक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी झाली. 13 एप्रिलला रात्री 12 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 13 तारखेला रात्री संघर्ष यात्री सावित्री या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. हे नाटक संध्या पानसकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर 14 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता शहरातील प्रमुख रस्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व्हिंटेज कारमधून करण्यात आली. मिरवणुकीत तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले होते. शहरातील अनेक संघटना व मंडळे यांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. श्यामदादा गायकवाड हे गेली 41 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असून मनोरंजनातून प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. ते स्वतः कलावंतांची जाण असणारे नेते आहेत. 14 तारखेला मिरवणूक संपल्यानंतर रात्री उषःकाल होता होता या प्रबोधनात्मक नाटकांचे आयोजन करून या नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर अश्रू ओढले. 2 दिवस कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती आंबेडकर अनुयायांनी लावली. श्यामदादा बोलताना म्हणाले की आम्ही महापुरुषांच्या विचारांची उजळणी करण्याकरता जयंती साजरी करतो. शाहू फुले आंबेडकर आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही जयंती साजरी करतो आणि या जयंतीला सर्व धर्मातील लोकांचा पाठिंबा असतो. समतेवर आधारलेल्या संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठीच आम्ही जयंती साजरी करतो, असे श्यामदादा म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ ओगले, अंजली कोटालकर, सुधाकर सरवदे, प्रियदर्शिनी हिरे, सुशांत गायकवाड, राजू उबाळे, विजय कालीबाग, प्रकाश कोरके, मल्लेश भंडारी, डॉक्टर आनंद भंडारी, रमेश डोंगरे, भीमराव इंगोले, प्रकाश पळसपगार, गरुड, भरत टपाल, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेवटी श्यामदादांनी आमच्याशी त्यांचे विचार मांडले. हे बघा, मुळामध्ये शेड्यूल कास्टना, शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीना आरक्षण संविधानाने दिलेलं आहे. ओबीसीना तर फार नंतर आरक्षण मिळालं, मंडल अहवालाची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर. संविधानामध्ये या मागास घटकांना जे आरक्षण दिलं आहे, हे आरक्षण समूहांना दिलेलं आहे. म्हणजे समूहांचं शेड्यूल केलेलं आहे. जे शेड्यूल 1936 मध्ये तत्कालीन सरकारने केलं होतं. कुठल्या जातीला असं आरक्षण नाही आहे, तर जातींच्या समूहांना आरक्षण आहे. असं असताना आणि संविधानामध्ये जातीमध्ये सुद्धा, आरक्षणामध्ये सुद्धा जातीय वर्गीकरण करावं. म्हणजे आरक्षण म्हणजे कोटा, आणि कोट्यामध्ये सुद्धा आणखी कोटा करावा, असं संविधानात कुठेही नाही. त्यामुळं हा निर्णय केंद्र सरकारचा आणि फडणवीस सरकारचा हा संविधानाच्या विरोधातला आहे. तो याच्यासाठी आहे, त्याच्या पाठीमागे RSSचं धोरण आहे. काहीही करून शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती ज्या आहेत, त्यांच्यामधली प्रत्येक जात एक दुसऱ्याची भांडली पाहिजे, त्यांचं ऐक्य तुटलं पाहिजे आणि त्यांचं विभाजन झालं पाहिजे. या दुष्ट हेतूनं फडणवीस सरकारनं इथं जी आधी बदर समितीची केली, तिचा अहवालसुद्धा विधान भवनाच्या, विधानसभेच्या, विधान परिषद किंवा विधानसभा या कुठल्याही पटलावरती तो बदल समितीचा अहवाल आलेला नाही.
तो जाहीर झालेला नाही. मग जो अहवाल जाहीर झालेला नाही, सरकारने तो प्रकाशित केलेला नाही, त्याच्यावरती सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवणं हा मूर्खपणा आहे, ही फसवणूक आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून ही मागणी केलेली आहे की हे जातीत असलेलं वर्गीकरण हे मुळातच तो संवैधानिक असल्यामुळं हे शासनाने लागू करू नये. बरं, दुसरं असं आहे की जरी हे वर्गीकरण झालंच, जबरदस्तीने केलंच, तरीही ती उपवर्गीकरण मागतायत त्यांचा फारसा फायदा होणारच नाही, कारण ते गणितच वेगळं आहे. बरं का? तर या दृष्टीनं आम्ही आंबेडकराईट जनतेच्या वतीनं शासनाच्या धोरणाचा निषेध करतो आणि वर्गीकरण करण्याचं ते जे धोरण आहे आरक्षणामध्ये ते तरी मागं घ्यावं अशी शासनाला मी मागणी करणार. ती दुसरा जो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आपल्या समोर आला तो हा की आता आपण मागणी केलेली आहे की 2011 साली जनगणना झाली, 2021 साली व्हायला पाहिजे होती, पण कोरोनाचा काळ होता त्यामुळे ते पुढे ढकलली गेली प्रक्रिया. पण काय केलेलं आहे की 2027ला जी जातीय जनगणना जी होणार आहे, तर आपण मागणी केली की जनगणना आहे ती जातीनिहाय व्हावी अशी आपली मागणी आहे. केंद्र शासनानं जाती जनगणना करण्याचे जे निकष ठरवलेले आहेत किंवा ज्या सूची निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 33 सूची आहेत आणि त्या 33 सूचींपैकी एकाही सूचींमध्ये सूत्रांमध्ये ओबीसींची जातीय जनगणना व्हावी अशा प्रकारे कुठलंही धोरण शासनाकडे नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा जो जनसमूह आहे, जो भारतातील जनतेच्या जवळजवळ 52% लोकसंख्या असलेला, तो ओबीसींना त्या जनगणनेमध्ये त्यांची जातीय जनगणना करण्याचं शासन टाळतंय, म्हणजे शासन घाबरत आहे. तर आमची मागणी आहे की त्या सूचीमध्ये ओबीसींची सुद्धा जातीय जनगणना व्हावी अशी आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये तिसरा एक अत्यंत जळता प्रश्न आहे संपूर्ण भारतामध्ये की या ज्या सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, उच्च शैक्षणिक संस्था, तर या विशेष करून म्हणजे ज्या सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीज आहेत, JNU युनिव्हर्सिटी किंवा हैदराबाद युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, तर यांच्यामध्ये उच्चस्तरीय शिक्षणामध्ये SC, ST आणि OBC या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्यावरती इतका अन्याय होतोय, जातीय भेदभाव इतका केला जातो की असंख्य विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. आत्महत्या करण्यासाठी त्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना भाग पाडलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येमध्ये जवळजवळ 65% वाढ झालेली आहे. आणि जातीय भेदभावाच्या प्रकरणाच्या मध्ये, जातीय अत्याचारांच्या प्रकरणामध्ये 108% वाढ झालेली आहे. तर याच्यासाठी आमची मागणी आहे की जे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं जी नियमावली तयार केली होती, रेग्युलेशन्स, ते रेग्युलेशन म्हणजे फार महान आणि क्रांतिकारक आहेत असा आमचा दावा नाही आहे, परंतु ती रेग्युलेशन्स जी आहेत ती कोणावरती अन्याय करणारी नाही, परंतु तिथे जातीय भेदभाव झाला कोणाचाही, की अगदी उच्चवर्णीय सुद्धा विद्यार्थी असतील आणि त्यांना जर भेदभावाचा सामना करावा लागत असेल तर त्यालाही न्याय मिळू शकेल अशा तऱ्हेच्या त्या नियमावली आहेत, म्हणजे रेग्युलेशन्स आहेत. परंतु मुठभर 3-3.5% जे आहेत मनुवादी उच्चवर्णीय, त्यांनी असा आभास निर्माण केला की एकूण भारतीय जनताच त्या रेग्युलेशनच्या विरोधामध्ये आहे आणि उच्च न्यायालयानं त्या रेग्युलेशन्स आहेत त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे.
आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमची मागणी आहे ओबीसी, दलित आणि आदिवासी यांच्या वतीनं ती रेग्युलेशन्स कार्यान्वित झाली पाहिजेत आणि ओबीसी, दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आणि तो संविधानिक न्याय तिच्या अंमलबजावणीच्यासाठी एक व्यापक असं आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 4 एप्रिलला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी, दलित आणि आदिवासी या समूहांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये निषेध निदर्शनं झालेली आहेत. आणि मुंबईमध्ये एक राज्यव्यापी परिषद तिचं आयोजन सामाजिक समता आंदोलन बरं का या शीर्षकाखाली आम्ही घेणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला सामाजिक न्याय मिळवण्याच्यासाठी ओबीसी, दलित आणि आदिवासी यांना बाबासाहेबांच्या मार्गावरतीच एकत्र यावं लागेल. तेव्हाच ही हुकुमशाही, लोकशाही विरोधी ब्राह्मण्यशाही आणि ही जी मनुवादी असंविधानिक शासन आत्ताचं जे आहे ते बाजूला केल्याच्या शिवाय हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र होणार नाही. आणि आम्ही जयंती याच्यासाठी करतो बाबासाहेबांची. आज जगामधल्या 192 देशांच्या मध्ये बाबासाहेबांची जयंती होते. बाबासाहेबांनी जो मानव मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, बाबासाहेबांनी गुलामीच्या विरोधामध्ये मानवी स्वातंत्र्याचा जो जागर मांडला, मानवी स्वातंत्र्याचं जे आंदोलन उभं केलं, जाती व्यवस्थेच्या विरोधात आणि ब्राह्मण्यशाहीच्या विरोधात बाबासाहेबांनी ती समतेची आंदोलनं केली. त्याच्यामुळं आज बाबासाहेब सर्वच दडपलेले समूह त्यांना आपला मार्गदाता समजतात. आणि त्याचा परिणाम असा आहे की काही जरी केलं तर RSSला आणि भाजपला आणि त्यांच्या या सरकाराला इतिहासाची चक्र उलटी फिरवता येणार नाही. त्यांना हा सगळा देश पुन्हा 12व्या शतकात ढकलायचा अंधारात. परंतु तसं आम्ही होऊन देणार नाही. हा देश कधीच हेडगवारचा, सावरकरांचा आणि गोळवळकरांचा होऊ शकत नाही. हा शिवरायांचा, ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी शाहूंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच राहायला पाहिजे. म्हणून आम्ही जयंती करतो बाबासाहेबांची. ही जयंती म्हणजे ही सगळी बाबासाहेबांच्या विचारांची, या महापुरुषांच्या आमच्या विचारांची उजळणी करण्यासाठी आम्ही जयंती करत असतो. आणि आमची ही जी जयंती आहे अंबरनाथमध्ये 41वं वर्ष आहे संयुक्त जयंतीचं बाबासाहेबांच्या, ही नुसती दिखाव्यासाठी आम्ही जयंती करत नाही. म्हणजे नुसते दिवे मांडण्याच्यासाठी आणि आरास करण्यासाठी जयंती नाही करत आम्ही. ही जयंती जी आम्ही करतो ही शाहू फुले आंबेडकर आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही जयंती करतो. आणि त्या दृष्टीनं जनतेचा पाठिंबा, सर्व जाती, सर्व धर्मीय जनतेचा पाठिंबा फार मोठ्या प्रमाणात या जयंतीला अंबरनाथमध्ये लाभलेला आणि सगळीकडे लाभतो आहे. आणि आम्हाला खात्री आहे की हा देश संविधानावरती चालला पाहिजे. आणि या देशातली समाजरचना RSSचं जो उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे न होता चातुर्वर्ण्याचा सर्वनाश करून, निपात करून समतेवर आधारलेला, संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याच्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही जयंती करत असतो. जय भीम.
आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.